36 वर्षांपूर्वी एका पंजाबी गायकाची आणि त्याच्या पत्नीची पंजाबमध्ये हत्या झाली. त्या गायकाचा ना कुठल्या गँगशी संबंध होता ना कोणाशी वाद होता, पण तरीही त्याच्या हत्येचं कारण नेमकं काय हे आजवर कुणालाही उलगडलेलं नाही. आजवर कुणावर गुन्हाही दाखल झालेला नाही. तो गायक म्हणजे अमरसिंग चमकीला. नेटफ्लिक्सवर 12 एप्रिलला इम्तियाज अलीचा अमरसिंग चमकीला हा सिनेमा रिलीज झाला. पण अमरसिंग चमकीला कोण होता, त्याची हत्या कशी झाली आणि त्या हत्येचं गूढ आजही कायम का आहे? चमकीलाची खरी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. तर नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. पंजाबच्या लुधियाना मधल्या डुगरी या एका गावात दलित कुटुंबात जन्माला आलेला धनीराम. घरच्या गरिबीमुळे त्यानं लहान वयातच एका कापड गिरणीत नोकरी करायला सुरुवात केली. गिरणीतल्या मशीनच्या आवाजात धनीरामच्या मनात ताल धरायचं म्युझिक. आजूबाजूला जे दिसतंय, जे घडतंय त्यावर गाणी बनवून तो गुणगुणायचा. नोकरी करता करता त्यानं पेटी वाजवणं, ढोलकी वाजवणं शिकून घेतलं. त्याच्या या छंदाला त्याच्या कुटुंबियांनी, मित्रपरिवारानं फारसं सिरियसली घेतलं नाही. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. पण सुखी संसाराची स्वप्न रंगवण्यात धनीरामला इंटरेस्ट नव्हता. त्याचं स्वप्न होतं एक लोकप्रिय गायक व्हायचं. 70च्या दशकात सुरिंदर शिंदा हे पंजाबी म्युझिक इंडस्ट्री मधलं मोठं नाव होतं. धनीरामनं सुरिंदर यांना गाठलं आणि आपलं गाणं ऐकवलं. धनीरामचा आवाज आणि त्याच्या गाण्याचे शब्द ऐकून सुरिंदर इम्प्रेस झाले. त्यांनी धनीरामला आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. तेव्हा गायकांना स्टेज शोज मध्ये जास्त पैसे मिळायचे. पंजाबमध्ये त्यांना आखाडा म्हटलं जायचं. सुरिंदर यांच्या आखाड्यात धनीराम सतरंजा घालण्यापासून ढोलकी, पेटी वाजवण्यापर्यंत सगळी कामं करायचा. त्याच्या कामावर खुश होऊन सुरिंदर यांनी त्याला स्टेजवरती गाणं गाण्याची संधी दिली. चंदीगडमध्ये झालेल्या रामलीला कार्यक्रमात धनीरामच्या गाण्यावर खुश होऊन सुरिंदर यांनीच त्याला नवीन नाव दिलं, अमरसिंग चमकीला, म्हणजेच चमचमता तारा. सुरिंदर शिंदांनी चमकीलानं लिहिलेली अनेक गाणी गायली. ही गाणी हिट झाली. पण चमकीलाला फक्त आखाड्यातलं गायक व्हायचं नव्हतं. त्याची स्वप्न मोठी होती. त्याच वेळी सुरिंदर यांची सहगायिका सोनियानं मतभेद झाल्यामुळे सुरिंदर यांचा ग्रुप सोडला. हीच संधी हेरून चमकीलानेही तो ग्रुप सोडला आणि सोनिया सोबत गायला सुरुवात केली. सोनिया सोबत त्याने अनेक अल्बम केले. चमकीलाची गाणी आणि त्याच्या आवाजामुळे त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. पण चमकीलाच्या गाण्यांवरती अश्लील असल्याचे आरोप झाले. पण तरुण पोरं मात्र चमकीलाचीच गाणी ऐकून वेडी व्हायची. फक्त पोरच नाही तर तरुणी सुद्धा चमकीलाची गाणी ऐकण्यासाठी गच्चीवर, छपरावरती गर्दी करायच्या. जे आजूबाजूला दिसतंय, घडतंय, जे तरुणांच्या मनात आहे तेच चमकीला आपल्या गाण्यांमधून मांडायचा. त्यामुळे पंजाबी तरुणाईसाठी चमकीला त्या काळातला रॉकस्टार होता. लोकांना काय ऐकायला आवडतंय, त्यांना कशात मजा येते हे मला कळलंय आणि मी तेच करत राहणार, असं चमकीला म्हणायचा. मग 1980च्या सुरुवातीला पैशांवरून वाद झाल्यानंतर चमकीलानं सोनियाची साथ सोडली आणि तो एकटाच आखाडे गाजवू लागला. पण प्रेक्षकांकडून लेडी सिंगरची मागणी होत होती. त्याच वेळी गायिकेच्या शोधात असताना चमकीलाची भेट अमरजोत कौरशी झाली. ही जोडी जमली आणि लग्न, पार्ट्या, सण सगळ्याच कार्यक्रमात गाजायला लागली. त्यांची क्रेज इतकी होती की चमकीलाच्या तारखानुसार लोक आपल्या लग्नाचे मुहूर्त ठरवायचे. 365 दिवसात 366 आखाडे करण्याचा विक्रम या जोडीने केला होता. अख्ख्या पंजाबात चमकीला आणि अमरजोत शिवाय एकही गायकाचा आखाडा होत नव्हता. त्यावेळी इतर गायक 400 ते 500 रुपये मानधन घेत होते आणि चमकीला अमरजोतचं मानधन होतं 4 ते 5,000. स्टेजच्या मधोमध एक माईक, त्यावर एका हातानं तुंबी वाजवत गाणारा चमकीला, त्याला साथ करणारी अमरजोत, त्यांच्या आजूबाजूला बेभान होऊन नाचणारे लोक, असा माहोल असायचा. आखाड्यात गाता गाता अमरजोत आणि चमकीलाचे सूर जुळले आणि पहिलं लग्न झालेलं असतानाही, 2 मुली असतानाही चमकीलानं अमरजोत सोबत दुसरं लग्न केलं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. 1980 ते 1988 अशी 8 वर्ष चमकीलानं पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीवर एक हाती राज्य केलं. फक्त पंजाबमध्ये नाही तर परदेशातही चमकीलाचे शोज होत होते. एकीकडे वाढती लोकप्रियता तर दुसरीकडे जोडीदाराची भक्कम साथ. यामुळे चमकीला यशाच्या पायऱ्या चढत होता. पण हे यश 8 मार्च 1988ला चमकीला, अमरजोत आणि त्याच्या टीम सोबत कायमचंच संपलं. 8 मार्चला पंजाबच्या मेहसानपूरमध्ये चमकीला आणि अमरजोतचा आखाडा होता. नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दी झाली होती. दुपारी 2च्या सुमारास चमकीला, अमरजोत आणि त्याची टीम अँबॅसेडर मधून आलेली. चमकीला गाडीतून उतरल्यावर लोकांनी त्याला गराडा घातला. टाळ्या शिट्ट्या वाजवत त्याचं स्वागत केलं.
चमकीला आणि त्याची टीम स्टेजकडे जायला लागली. पण त्याच वेळी एक बाईक त्यांच्यापाशी येऊन थांबली. काही कळायच्या आत बाईकवर असलेल्या तिघांनी चमकीला आणि त्याच्या टीमवर गोळीबार करायला सुरुवात केली. चमकीला, अमरज्योत आणि त्याच्या 2 साथीदारांच्या शरीराची गोळ्यांनी चाळण झाली आणि ते जागीच कोसळले. मारेकरी आले तसे निघून गेले. त्यांच्या हातातली शस्त्र बघून त्यांना अडवायची कोणाची हिंमत झाली नाही. दिवसाढवळ्या शेकडो लोकांच्या समोर वयाच्या 27व्या वर्षी पंजाबच्या चमचमत्या ताऱ्याचा अंत झाला. यामध्ये चमकीला सोबत ढोलकीची साथ करणारे लालचंद या हल्ल्यामधून वाचले, ज्यांनी पुढे जाऊन एका इंटरव्ह्यू मध्ये मोठा खुलासा केला. चमकीलाच्या हत्येचं कारण मात्र कोणालाच कळत नव्हतं. विशेष म्हणजे चमकीलाच्या घरच्यांनी ही घटना बघितलेल्या लोकांनी ह्या हत्येची पोलिसात तक्रारही नोंदवली नाही. हल्ल्यात वाचलेल्या लालचंद यांनी तक्रार केली, पण पोलिसांनी या हत्येचा तपास करण्यात फारसा रस घेतला नाही. चमकीला, अमरज्योतच्या हत्येची अनेक कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे ऑनर किलिंग. चमकीला दलित कुटुंबातला तर त्याची दुसरी बायको अमरज्योत ही जाट शीख समाजातली होती. एका दलित तरुणाबरोबर लग्न करून आपल्या कुटुंबियाची बदनामी झाल्यामुळे अमरज्योतच्या कुटुंबियांनीच ही हत्या घडवून आणल्याचं बोललं गेलं. पण ह्याबाबत कोणतेही सबळ पुरावे नाहीत. अमरसिंग यांचे मॅनेजर कुलविंदर कुकी यांनी अनेक इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं लग्न दोन्ही कुटुंबियाच्या संमतीने झाल्याचं सांगितलं होतं. दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे खलिस्तान कनेक्शन. 80च्या दशकात पंजाबात खलिस्तानी दहशतवादी कारवाया चांगल्याच वाढल्या होत्या. चमकीलाच्या गाण्यांमध्ये अश्लीलता, महिलांचा अपमान होत असल्यामुळे हा शीख धर्माचा अपमान होत असल्याचं म्हणत खलिस्तान्यांकडून चमकीलाला धमक्या आल्या होत्या आणि 1986 मध्ये त्यानं खलिस्तान्यांची माफी सुद्धा मागितली होती. त्यानंतर चमकीला आणि अमरज्योतने काही धार्मिक गाणीही गायली होती. चमकीलाचे मारेकरी पकडले न गेल्यामुळे यामागे खलिस्तान्यांचा हात होता की नाही हे मात्र स्पष्ट झालंच नाही. तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे बिझनेस रायव्हलरीज. 1980 ते 88 मध्ये संपूर्ण पंजाबमध्ये चमकीलाला मोठी डिमांड होती. त्यामुळे त्यावेळेच्या इतर पंजाबी गायकांकडे कामं नव्हती. ते बेरोजगार झाले होते. या अपयशाला चमकीलाचं यश कारण असल्याची भावना इतर गायकांमध्ये निर्माण झाली असावी आणि सूड घेण्यासाठी चमकीलाची हत्या झाली असावी अशी एक शक्यता आहे. पण आजवर हे सिद्धच न झाल्यामुळे शक्यता ही फक्त शक्यताच राहते. गोळीबारात वाचलेले चमकीलाचे साथीदार लालचंद यांनी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चमकीलाच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, चमकीलाला स्थानिक गुंडांकडून खंडणीसाठीही अनेकदा धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याचे अनेक साथीदार यामुळे त्याला सोडूनही गेले होते. पण 8 मार्चच्या सकाळी जेव्हा आम्ही मेहसामपूरला जाण्यासाठी निघालो तेव्हा चमकीला अचानक आम्हाला म्हणाला, काळजी करू नका, ज्या गोळीवर माझं नाव लिहिलेलं असेल ती मलाच लागणार आहे, कारण गाणी तर मी गातोच ना. तेव्हा आम्हाला त्याच्या ह्या बोलण्याचं काहीच वाटलं नाही, पण आता सारखं वाटतं त्याला त्याचं मरण दिसलं होतं. गाडीतून जाताना आम्हाला पटोला सिनेमाचं पोस्टर दिसलं. त्यात चमकीला गायला होता. कार्यक्रम संपल्यानंतर आपण सगळे हा सिनेमा बघायला जाऊ असं चमकीला आम्हाला म्हणाला. पण तो क्षण आलाच नाही. चमकीलावर पिक्चर आला, पण ना त्याच्या हत्येचं कारण सापडलं ना त्याचे मारेकरी. तो लक्षात राहिला म्युझिक इंडस्ट्रीमधला चमचमता तारा म्हणून, त्याच्या चमकीला नावाप्रमाणेच.